मंडळी राम राम. आज आपण करणार आहोत कढी. तर कढीसाठी लागणार आहे आपल्याला दही, डाळीचं पीठ 2 चमचे, साखर, मीठ, तेल, फोडणीचं साहित्य म्हणजे जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता, लाल मिरची, आलं आणि कोथिंबीर. तर पहिल्या प्रथम आपण हे दही आहे हे मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता या दह्याला रवीनं चांगलं छान फेटून घ्यायचं. दही आता आपलं छान फेटून झालंय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी आणि परत एकदा छान हे ताक घुसळून घेणार आहोत. आपलं ताक छान घुसळून झालंय. ताकामध्ये घालणार आहे साखर, मीठ आणि किसलेलं आलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. पळीच्या साहाय्यानं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता आपण हे जे डाळीचं पीठ घातलंय त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ते व्यवस्थित गाठी मोडून घेणार आहोत त्याच्या. डाळीचं पीठ आपण पाण्यात कालवून घेतले, गाठी मोडून घेतल्या. आता आपण त्या ताकामध्ये घालायच्या. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. चला तर आपण आता कढीची फोडणी तयार करून घेऊया. आता कढीसाठी मी फोडणी तयार करण्यासाठी कढलं तापत ठेवलंय. त्यात घालणारे मी तेल. मी तेलाचीच फोडणी करते. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तुपाची सुद्धा फोडणी करू शकता. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. मी 2-3 दाणे घालून चेक केलं. तेलात घालूया आता मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हळद आणि हिंग. आपली फोडणी छान झालेली आहे. गॅस बंद केलाय मी आणि ही फोडणी आता मी ह्या आपल्या कढीच्या मिश्रणावरती देणार. आपल्या ताकाला आता छान फोडणी बसली आहे. आता ही कढी आपण उकळायला ठेवूया. कढी आता आपल्याला छान उकळून घ्यायची आहे. कढी हळूहळू उकळायला सुरुवात झालेली आहे आपली. पदार्थ कोणताही असो, प्रत्येक स्त्रीची तो पदार्थ करण्याची पद्धत निराळी असते. कढी करण्याची ही माझी पद्धत आहे. अनेक मैत्रिणी कढी करताना लवंग घालतात, काही जण लसूण मिरची घालतात, काही जणी मेथी घालतात. पण या प्रकारे केलेली कढी सुद्धा खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की करून पहा. कढी आता आपली चांगली उकळायला लागली. वरून थोडीशी घालूया कोथिंबीर आणि चांगली कढी व्यवस्थित हलवून घेऊया. कढी उकळताना अगदी गॅस शेजारीच उभं राहावं लागतं, कारण कढी लवकर उतू येते. एकदा उकळायला लागली की तिला सारखं हलवावं लागतं. तर कढी आपली तयार आहे. महाराष्ट्रीयन कढी तयार आहे.
तर महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.